गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. अनुलंब संविधानाची युक्तता तपासा हा टॉपिक आपण सुरू केला होता. काल आपण काही संविधानं पाहिली आणि ही संविधानं पाहत असताना मिश्र संविधान हा जो शेवटचा टॉपिक आहे त्या शेवटच्या टॉपिकमधील जे दोन युक्त प्रकार आपण पाहिले आणि जे दोन अयुक्त प्रकार आपण पाहिले त्याच्यावरती एखादा आर्ग्युमेंट्स आल्यानंतर तो युक्त प्रकाराचा आहे की अयुक्त प्रकाराचा आहे हे आधी आपण ओळखायचं. ओळखल्यानंतर तो नियम आपल्यासमोर येतो आणि मग त्या नियमाच्या अन्वये जर असेल तर युक्त असं आपण म्हटलं होतं आणि जर नियमाचा भंग होत असेल तर ते संविधान अयुक्त आहे असं आपण म्हटलं होतं. टेस्ट द हायपोथेटिकल सिलॉजिझम अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस प्रश्न असेल त्यावेळेस त्याची उत्तरं कशी असतात हे आपण ओळखूयात. अनुलंब संविधान या संकल्पनेमध्ये आपण दोन युक्त प्रकार पाहिले. त्याच्यामध्ये पहिला जो युक्त प्रकार आपण पाहिला होता तो म्हणजे विधायक मिश्र सापेक्ष संविधान आणि दुसरा जो पाहिला तो विघातक मिश्र सापेक्ष संविधान. आणि या विघातक मिश्र आणि विधायक मिश्र सापेक्ष संविधानाच्या नियमाचा भंग झाल्यानंतर एक दोन तर्कदोष त्याच्यामध्ये घडून येतात. त्याच्यामध्ये पहिला जो तर्कदोष आहे तो उत्तरांग स्वीकार तर्कदोष आणि दुसरा जो तर्कदोष आहे तो पूर्वांग निषेध तर्कदोष. मित्र हो, या चार युक्त आणि अयुक्त प्रकारावरती हे मिश्र संविधान युनिट आधारित असल्याचं आपल्याला दिसतं. नियम हे आपण पाहिलेले आहेत तरी पुन्हा आपण नियम पाहत असताना असं म्हणूयात की जे सापेक्ष विधान आहे, अनुलंब विधान आहे, त्या विधानाचा तार्किक आकार जर डॉट डॉट तर डॉट डॉट असा आहे. आणि जर पासून तरपर्यंतच्या भागाला आपण असं म्हटलं होतं की पूर्वांग अँटीसिडेंट आणि तर नंतरच्या भागाला आपण उत्तरांग असं म्हटलं होतं. आणि संविधानामध्ये 3 विधाने असतात हे आपण स्पष्ट केलं होतं. त्याच्यामध्ये पहिलं जे विधान आहे ते साध्य विधान, नंबर 2 पक्ष विधान आणि क्रमांक 3चं जे विधान आहे ते म्हणजे निष्कर्ष विधान. मित्र, याच्यावरतीच संविधानाची युक्तता आणि अयुक्तता ठरवता येते. काल आपण काही विधानं घेतली होती. ती विधानं संविधान पाहत असताना पूर्वांगाचा स्वीकार केलेला आहे पक्ष विधानामध्ये की उत्तरांगाचा स्वीकार केलेला आहे, उत्तरांगाचा निषेध पक्ष विधानामध्ये केलेला आहे की पूर्वांगाचा निषेध केलेला आहे. म्हणजेच स्वीकार आणि अस्वीकार केवळ या 2 तत्वावरतीच आणि पक्ष विधानाकडे आपण लक्ष केंद्रित केल्यानंतर त्याच्यावरून तो प्रकार युक्त आणि अयुक्त हे आपल्या निदर्शनास येतात. आता पहा, पहिलं विधान जे आहे जर पूर्वांग तर उत्तरांग याच्यामध्ये युक्त प्रकारामध्ये आणि तर्कदोषामध्ये कसलाच बदल होत नाही. बदल होतो स्वीकाराच्या स्वरूपामध्ये पक्ष विधानात, बदल होतो अस्वीकाराच्या म्हणजेच नकाराच्या निषेधाच्या स्वरूपामध्ये पक्ष विधानात. जर स्वीकार असेल तर विधायक प्रकार म्हणून ओळखायचा आणि जर निषेध असेल, नकार असेल तर तो प्रकार विघातक म्हणून ओळखायचा. आता आपण संमिश्र स्वरूपाची काही आर्ग्युमेंट्स करूयात आणि ती आर्ग्युमेंट्स युक्त आहेत की अयुक्त आहेत ते आपण ठरवूयात. जर पाऊस पडला तर पिके उत्तम येतील, पहिले विधान. जर पूर्वांग तर उत्तरांग या विधानामध्ये कसलाही बदल होत नाही. पहिलं विधान कोणतं आहे तर साध्य विधान. मग ते संविधान सरळ किंवा शुद्ध स्वरूपाचं जरी असलं तरी त्याच्यामध्ये पहिलं विधान हे साध्य विधान असतं, दुसरं विधान हे पक्ष विधान आणि तिसरं हे निष्कर्ष विधान असते. मिश्र संविधानामध्ये सुद्धा 3च विधानं असतात. फक्त मिश्र संविधानामध्ये भिन्न प्रकाराची विधानं असतात. ती म्हणजे कशी
तर पहिलं विधान सापेक्ष किंवा अनुलंब प्रकाराचं, दुसरं विधान सरळ स्वरूपाचं, तिसरं विधान सरळ स्वरूपाचं. म्हणजे एक निरुपाधिक आणि एक सोपाधिक या स्वरूपाचं ज्यावेळेस संमिश्र विधानं त्या युक्तिवादामध्ये येतात त्यावेळेस त्याला मिश्र संविधान असं म्हटलं जातं. वैकल्पिक स्वरूपाच्या संविधानामध्ये सुद्धा किंवा इथं येतो किंवाच्या आधीचा भाग, किंवाच्या नंतरचा भाग, किंवाच्या आधीचा पहिला पर्याय स्वीकारला तर दुसरा पर्याय नाकारावा लागतो, किंवाच्या नंतरचा दुसरा पर्याय स्वीकारला तर पहिला पर्याय नाकारावा लागतो. तो आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नाही, त्यामुळे वैकल्पिक विधानाची चर्चा आपण इथं करायची नाही. इथं फक्त आपण जर डॉट डॉट तर डॉट डॉट म्हणजेच सापेक्ष विधानावरतीच पूर्णपणे हे अनुलंब संविधान आधारित असल्याचं आपल्याला दिसतं. पहा, एक विधान मी साध्य विधानाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी घेतलेलं आहे. जर पाऊस पडला तर पिके उत्तम येतील. आता या एकाच विधानावरून मी 4 प्रकार म्हणजे 2 युक्त आणि 2 अयुक्त हे संविधानाच्या स्वरूपामध्ये युक्तायुक्तता कशी ठरवता येते ते पाहूया. सुरुवातीला पिके उत्तम आलेली आहेत. पक्षविधान आहे 2 क्रमांकाचं. काय केलेलं आहे? पाऊस पडला हा पहिला भाग, पिके उत्तम येतील हा दुसरा भाग. पक्षविधानामध्ये आपण घेतलेलं आहे पिके उत्तम आलेली आहेत, स्वीकार आहे, नकार इथं कुठेही दिसत नाही. आणि ज्यावेळेस स्वीकार असतो त्यावेळेस उत्तरांगाचा जर स्वीकार साध्य विधानातील उत्तरांगाचा जर स्वीकार पक्षविधानामध्ये केला असेल तर निष्कर्ष विधानामध्ये पूर्वांगाचा स्वीकार करावा लागतो. तो असा पाऊस पडलेला आहे. मित्रहो, या स्वरूपाचं संविधान जर आपल्या समोर जर असेल आणि त्याची युक्तायुक्तता जर तपासायची असेल तर कशी तपासायची पहा. 2 भाग पूर्वांग आणि उत्तरांग स्वीकार केलेला आहे आणि स्वीकार ज्यावेळेस केलेला असतो त्यावेळेस नकार नसल्यानंतर विधायक मिश्र सापेक्ष संविधानाचा नियम आपल्याला आठवला पाहिजे. तो नियम असा आहे, साध्य विधानातील पूर्वांगाचा स्वीकार पक्ष विधानात केल्यानंतर उत्तरांगाचा स्वीकार निष्कर्ष विधानात करावा. पण झालेलं आहे काय? स्वीकार केलेला आहे पण पूर्वांगाचा केलेला आहे का? नाही. आणि मग पक्षविधान महत्त्वाचं वाटतं आपल्याला, याच्यावरूनच युक्तता ठरवता येते. ती अशी की साध्य विधानातील पूर्वांगाचा स्वीकार पक्षविधानात करण्याऐवजी उत्तरांगाचा स्वीकार पक्षविधानात केल्याने पूर्वांगाचा स्वीकार निष्कर्ष विधानात केलेला आहे. परंतु येथे विधायक मिश्र सापेक्ष संविधानाच्या नियमाचा भंग झालेला आहे. कारण पूर्वांगावरून उत्तरांग स्वीकारणं, पण इथं काय केलंय? पूर्वांगाच्या स्वीकाराऐवजी उत्तरांगाचा स्वीकार पक्षविधानात केल्यानं उत्तरांग स्वीकार तर्कदोष घडलेला आहे. मग उत्तरांग स्वीकार तर्कदोष घडलेला असेल, तर्कदोष ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस ते संविधान कसं असतं तर अयुक्त असतं. आणि मग स्पष्टीकरण आपण करतो की मिश्र अनुलंब संविधानाच्या नियमान्वये किंवा विधायक मिश्र सापेक्ष संविधानाच्या नियमानुसार साध्य विधानातील पूर्वांगाचा स्वीकार पक्षविधानात करण्याऐवजी उत्तरांगाचा स्वीकार पक्षविधानात केल्याने येथे उत्तरांग स्वीकार तर्कदोष घडलेला आहे, अयुक्त आहे. आणि मग 2 स्वरूपामध्ये एक प्रकार ओळखायचा, दुसऱ्या युक्तता, आणि जर अयुक्त असेल तर तर्कदोष सांगणं आपलं काम आहे. आणि मग हा जो प्रकार जो आहे तो विधायक मिश्र सापेक्ष, पण युक्तता त्याची कशी आहे तर अयुक्त, कारण स्वीकार केलेला आहे पण पूर्वांगाच्या ऐवजी उत्तरांग. आणि मग तर्कदोष कोणता तर उत्तरांग स्वीकार तर्कदोष. आता हे एकच विधान, या विधानावरून एक प्रकार आपण पाहिला. आता याच्यानंतर दुसरा प्रकार याच विधानाच्या स्वरूपामध्ये आपण पाहूया. मी म्हटलं इथं पाऊस पडलेला आहे. दॅट इज व्हाय
स्वीकार आहे. जसंच्या तसं स्वीकारलेलं आहे. पूर्वांग जसंच्या तसं उत्तरांग स्वीकारायचं. पिके उत्तम आलेली आहेत. पहा, प्रकार सांगायचा. प्रकार सांगत असताना स्वीकार आहे कारण नकार नाही. स्वीकार असला की तो प्रकार विधायक मिश्र सापेक्ष संविधान. नियम लगेच आठवला पाहिजे. साध्य विधानातील पूर्वांगाचा जरपासून तरपर्यंतचा भाग जसाच्या तसा पक्ष विधानात स्वीकारल्यानंतर उत्तरांगाचा भाग निष्कर्ष विधानामध्ये स्वीकारावा. म्हणजेच पूर्वांगावरून उत्तरांगाचा स्वीकार करणं, पूर्वांगावरून उत्तरांगाचा स्वीकार या संविधानामध्ये केलेला आहे. याचाच अर्थ हे संविधान युक्त असं आहे. आणि ज्यावेळेस ते संविधान युक्त असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये तर्कदोष येत नाही. आणि मग स्पष्टीकरण करताना आपण असं म्हणूयात की जे दिलेलं संविधान जे आहे ते संविधान विधायक मिश्र सापेक्ष संविधान प्रकाराचे असून ते युक्त असे आहे. संविधानाच्या नियमान्वये साध्य विधानातील पूर्वांगाचा स्वीकार पक्ष विधानात केल्यानंतर उत्तरांगाचा स्वीकार निष्कर्ष विधानामध्ये केला जातो. नियमान्वये हे संविधान असल्याने ते युक्त आहे. मित्रहो, 3च विधान असतात. पहिलं जे विधान आहे हे साध्य विधान आहे. दुसरं जे विधान आहे ते पक्ष विधान आहे. आणि तिसरं जे विधान आहे ते निष्कर्ष विधान आहे. एकाच विधानावरून 2 प्रकार आपण पाहिले. आता पुन्हा आणखीन याच विधानावरून आणखीन 2 प्रकार आपण पाहूयात. मी म्हणतो पाहिलं पिके पक्ष विधानामध्ये पिके उत्तम आलेली नाहीत. पहा, बदल दिसतोय. होकार आणि नकार. नकार ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो प्रकार विघातक. आणि जर इथं नकार असेल तर अर्थातच पूर्वांगाचा सुद्धा नकार आपल्याला करता येईल. तो असा की पाऊस पडलेला नाही. म्हणजे या संविधानाची युक्तता तपासत असताना आपल्याला माहिती आहे की नकार ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो प्रकार विघातक असतो. आणि विघातक मिश्र सापेक्ष संविधानाच्या नियमाचा तार्किक आकार आणि त्याची डेफिनेशन्स आपल्याला आली पाहिजे. ती अशी की साध्य विधानातील उत्तरांगाचा निषेध पक्ष विधानात केल्यानंतर पूर्वांगाचा निषेध निष्कर्ष विधानामध्ये केला जातो. मित्रहो, जी डेफिनेशन्स आपण पाहिली त्याच डेफिनेशननुसार समोरचं संविधान आहे. उत्तरांगाच्या नकारावरून पूर्वांगाचा नकार विघातक मिश्र सापेक्ष संविधान नियमाच्या अन्वये ते आहे आणि म्हणून ते युक्त आहे. युक्तायुक्तता तपासताना या स्वरूपामध्ये आपण तपासायची. स्पष्टीकरण करताना आपण असं म्हणूयात की दिलेलं संविधान जे आहे ते विघातक मिश्र सापेक्ष संविधान प्रकाराचे असून ते युक्त असे आहे. नियम माहिती आहे आपल्याला म्हणून खाली पॅरेग्राफ करून आपण असं म्हणूयात की विघातक मिश्र सापेक्ष संविधानाच्या नियमानुसार साध्य विधानातील उत्तरांगाचा निषेध पक्ष विधानात केल्यानंतर पूर्वांगाचा निषेध निष्कर्ष विधानामध्ये केला जातो. नियमान्वये संविधान असल्याने ते युक्त असे आहे. मित्रहो, एकाच विधानावरून 3 प्रकार आपण पाहिले. आता चौथा प्रकार मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पाऊस पडलेला नाही. दॅट इज व्हाय नकार आहे. इथं सुद्धा निष्कर्ष विधानामध्ये पिके उत्तम आलेली नाहीत. नकार आहे म्हटलं की प्रकार आपल्याला ओळखता येतो. तो प्रकार म्हणजे विघातक मिश्र सापेक्ष संविधान. नियम आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे. व्याख्या आपण केली होती. ती व्याख्या अशी: साध्य विधानातील उत्तरांगाचा नकार निषेध पक्ष विधानात केल्यानंतर पूर्वांगाचा निषेध निष्कर्ष विधानामध्ये केला जातो. पण इथं काय केलंय? साध्य विधानातील उत्तरांगाचा निषेध पक्ष विधानात करण्याऐवजी पूर्वांगाचा निषेध पक्ष विधानात केलेला आहे. त्याच्यामुळं उत्तरांगाचा निषेध निष्कर्ष विधानामध्ये केलेला आहे. मित्रहो, पक्ष विधान महत्त्वाचं असतं. पक्ष विधानामध्ये काय केलेलं आहे? पूर्वांगाचा निषेध केलेला आहे. आणि मग पूर्वांगाचा निषेध
पक्षविधानामध्ये नियमान्वये केला जात नाही, उत्तरांगाचा निषेध केला जातो. आणि ज्यावेळेस पूर्वांगाचा निषेध केला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी पूर्वांग निषेध तर्कदोष घडतो. आणि मग संविधानाची युक्तता तपासत असताना आपण असं म्हणूयात की प्रकार जो आहे तो विघातक मिश्र सापेक्ष संविधानाचा युक्तता जी आहे ती अयुक्त अशी आहे. आणि अयुक्त युक्तता जर असेल तर त्याचा तर्कदोष सांगणं आपलं काम आहे. आणि म्हणून मग तर्कदोष कोणता, तर पूर्वांग निषेध तर्कदोष. या स्वरूपामध्ये मित्रहो, एकाच विधानावरून 2 युक्त प्रकार आपण पाहिले आणि 2 अयुक्त प्रकार आपण पाहिले. आणखी एक दुसरं उदाहरण संमिश्र स्वरूपाचं मी घेतो. अगदी साधं उदाहरण. जर त्याने कष्ट केले तर त्यास पैसे मिळतील. जर तरचं विधान आहे, कंडिशन आहे. जर त्यानं कष्ट केले तर त्याला पैसे मिळतील. त्याला पहा, पैसे मिळाले नाहीत. दॅट इज व्हाय त्याने कष्ट केले नाही. आता जे संविधान आहे त्या संविधानामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिला मुद्दा प्रकाराचा, दुसरा मुद्दा युक्ततेचा आणि तिसरा मुद्दा तर्कदोषाचा. स्वीकार असेल तर विधायक प्रकार म्हणायचं आणि नकार असेल तर विघातक प्रकार म्हणायचं. नकार आहे, ज्या अर्थी नकार आहे त्या अर्थी तो प्रकार विघातक. आणि मग नियम आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे तो असा की साध्य विधानातील उत्तरांगाचा निषेध पक्षविधानात केल्यानंतर पूर्वांगाचा निषेध निष्कर्ष विधानामध्ये करावा, हा नियम आहे. केलेलं आहे का तसं? केलेलं आहे. आणि मग प्रकार नकार आहे म्हणून विघातक मिश्र सापेक्ष संविधान. युक्तता नियमाच्या अन्वये आहे, त्यामुळे युक्त आणि युक्त असल्यानंतर तर्कदोष त्याच्यामध्ये येत नाही. असं आपण म्हणूया की दिलेलं संविधान विघातक मिश्र सापेक्ष संविधान प्रकाराचे असून ते युक्त असं आहे. नियमान्वये साध्य विधानातील उत्तरांगाचा निषेध पक्षविधानात केल्यानंतर पूर्वांगाचा निषेध निष्कर्ष विधानामध्ये केला जातो. नियमान्वये संविधान असल्याने ते युक्त असे आहे. आणखी जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर ते पास होतील. जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर ते पास होतील. दुसरं पक्षविधान मी घेतो. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे. दॅट इज व्हाय अर्थातच विद्यार्थी पास झाले आहेत. जे संविधान आहे ते संविधान जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये नकार नाही, याच्यामध्ये स्वीकार आहे. स्वीकार आहे याचाच अर्थ प्रकार आपण ओळखूयात. प्रकार विधायक. आणि मग विधायक मिश्र सापेक्ष संविधानाचा नियम असा आहे की साध्य विधानातील पूर्वांगाचा स्वीकार पक्षविधानात केल्यानंतर उत्तरांगाचा स्वीकार निष्कर्ष विधानामध्ये केला जातो. तसंच आहे. पूर्वांग विद्यार्थ्यांनी अभ्यास केला, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे, जसंच्या तसं घेतलेलं आहे. उत्तरांग जसंच्या तसं घेतलेलं आहे, स्वीकार केलेला आहे. याचाच अर्थ नियमान्वये हे संविधान असल्यानं युक्तता जी आहे ती युक्त आहे. आणि युक्तता युक्त असेल त्यावेळेस त्याच्यामध्ये तर्कदोष येत नाही. आणि मग स्पष्टीकरण आपण करूयात की दिलेलं संविधान हे विधायक मिश्र सापेक्ष संविधान प्रकाराचे असून ते युक्त असे आहे. नियमान्वये साध्य विधानातील पूर्वांगाचा स्वीकार पक्षविधानात केल्यानंतर
उत्तरांगाचा स्वीकार निष्कर्ष विधानामध्ये केला जातो. आणखी एक आर्ग्युमेंट्स मी घेतो आणि आज इथं थांबतो. जर शेतकरी कष्टाळू असतील तर अन्नधान्य पिकवतील. अन्नधान्य पिकत नाही, दॅट इज व्हाय शेतकरी कष्टाळू नाहीत. जर पासून तरपर्यंतचा भाग, तर नंतरचा उरलेला भाग, याला पूर्वांग आपण असं म्हटलेलं आहे, याला उत्तरांग असं आपण म्हटलेलं आहे. स्वीकार आहे की नकार आहे? नकार आहे. नकार असल्यानंतर तो प्रकार झाला विघातक मिश्र सापेक्ष संविधानाचा. आणि म्हणून प्रकारामध्ये आपण असं म्हणूयात, विघातक मिश्र सापेक्ष संविधान. युक्तता. विघातकचा नियम आपल्या समोर येतो, तो असा की साध्य विधानातील उत्तरांगाचा निषेध पक्ष विधानात केल्यानंतर पूर्वांगाचा निषेध निष्कर्ष विधानामध्ये केला जातो. आहे तसं आहे. मग जर तसं असेल तर जे संविधान आहे ते युक्त असं आहे. स्पष्टीकरण आपण करूयात की जे संविधान आहे दिलेलं ते विघातक मिश्र सापेक्ष संविधान प्रकाराचं असून ते युक्त असं आहे. संविधानाच्या नियमान्वये साध्य विधानातील उत्तरांगाचा निषेध पक्ष विधानात केल्यानंतर पूर्वांगाचा निषेध निष्कर्ष विधानात केला जातो. नियमान्वये संविधान असल्यानं ते युक्त असे आहे. मित्रहो, या स्वरूपाची अनेक संविधानं जरतरच्या स्वरूपात अशी संमिश्र स्वरूपामध्ये आपल्याला घेता येतील आणि मग ती अयुक्त ठरवता येतील, युक्त ठरवता येतील. नियम आपल्याला माहिती असायला पाहिजेत. 2 युक्त प्रकार आहेत. विधायक मिश्र सापेक्ष संविधान, पूर्वांगाच्या स्वीकारावरून उत्तरांगाचा स्वीकार. अगदी थोडक्यात विघातक मिश्र सापेक्ष संविधान युक्त प्रकार, उत्तरांगाच्या निषेधावरून पूर्वांगाचा निषेध. आणि या नियमाचा भंग झाल्यानंतर, उल्लंघन झाल्यानंतर 2 तर्कदोष निर्माण होतात. त्याच्यात पहिला जो आहे तो उत्तरांग स्वीकार तर्कदोष आणि दुसरा जो आहे तो पूर्वांग निषेध तर्कदोष. मित्रहो, अनेक आर्ग्युमेंट्स या ठिकाणी आपण घेऊन या 4ही प्रकाराची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आज आपण या ठिकाणी थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासक्रम जो काय आपला आहे तो या ठिकाणी विद्यापीठानं दिलेला अभ्यासक्रम 100% आपला पूर्ण झालेला आहे. एकही संकल्पना टीच करायची राहिलेली नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये मी काल म्हटलं की जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप विद्यापीठीय आहे ते वेगळं आहे. पण आता कोरोना कालावधीमध्ये ऑनलाईन तुमच्या परीक्षा होणार आहेत, म्हणून ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला येतील आणि ते प्रश्न विद्यापीठ स्वरूपाचे कसे असतील त्याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.